झाला. बेसिक मनी NLP ज्यांनी केलं आहे त्यांच्यासाठी हे रिपीट सेशन आहे. पण बाकी लोकांसाठी नवीन आहे आणि रिपीट जरी असलं तरी महत्वाचं आहे. कारण की मे बी या 5-6 महिन्यात आणखी काहीतरी आपल्यामध्ये शिफ्ट आलेला असेल. नाउ आय वेलकम एव्हरीवन, अ व्हेरी व्हेरी वॉर्म वेलकम, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सगळ्यांचं स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन सेशन मध्ये. आणि आपण सध्या कॉन्शियस मॅनिफेस्टेशन या टॉपिकवर एक डिटेल सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण खूप छोटे 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 पॉइंट्स यामध्ये कव्हर करत चाललो. आणि हे पॉइंट्स कव्हर होत असताना आपण पार्ट 3 पूर्ण केलेला आहे आणि पार्ट 4 ची सुरुवात झालेली आहे. पार्ट 4 आहे राईट वे ऑफ मॅनिफेस्टेशन. म्हणजे मॅनिफेस्टेशन करण्याचा करण्याची सरळ पद्धत, सरळ रस्ता कोणता आहे? रस्ता तोच आहे, सरळ कोणता आहे? आपण काल रात्री एक टॉपिक घेतला, तो होता फाइंड युअर पर्पज. कारण की कधी कधी आहे ना, हे खूप जास्त आवश्यक आहे. व्हॉट यू रिअली वॉन्ट टू अचीव. जर हेच माहित नसलं ना, जीवनामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम सुरू होऊन जाते. नेमकं मला पाहिजे काय? लाईफचे पर्पज माहित असणे खूप आवश्यक आहे. लाईफ पर्पज म्हणजे असं काही खूप मोठं, खूप दिव्य याची गरज नाही आहे. बघा, कधी कधी एक होपलेस पर्सन, होपलेस म्हणजे त्याला काही लेना देणारच नाही कशाचा, अशा व्यक्तीच्या जीवनात लग्न होते तरी सुधरत नाही. आपले जीवन अलमस्त जगून राहिला, जसं लेकरू होते, सडनली तो शॉक मध्ये येते. आता काय करायचं? लहानशा बाळाच्या प्रोग्रेस साठी पूर्ण सिस्टम हलते. आणि त्याचा तो आळशीपणा, त्याचा लेटलतीफपणा, कोणतीच गोष्ट सिरियस नाही घ्यायची, आरामात चल रहा है चलने दो. आणि एखादी घटना अशी घडते त्याच्या लाईफ मध्ये की त्याचं बाळ त्याच्या निष्काळजीपणामुळे बिमार पडते किंवा त्याला काही प्रॉब्लेम येते. वेळेवर त्याच्याजवळ पैसा राहत नाही, मदत करणार कोणी राहत नाही, काय करावं त्याला कळत नाही, आणि एकदम मरणाच्या तोंडावर त्याचं लेकरू पोहोचते. आणि तिथून ते बाळ वापस येते. पण त्या व्यक्तीला इतकं भयंकर हॅमर होते आणि तो ठरवते की नाही, आजपासून मी स्वतःसाठी भलेही जगलो नाही, पण मी आजपासून माझ्या बाळासाठी जगणार. आणि ज्या ज्या गोष्टी मी प्राप्त नाही केल्या, ज्या ज्या गोष्टी मला नाही मिळाल्या, ज्या गोष्टीमध्ये मी फेल्युअर झालो, ते प्रत्येक सुख, ते प्रत्येक गोष्ट मी माझ्या लेकराला देईल. आणि जस्ट त्या व्यक्तीचा, जो होपलेस पर्सन होता, एमलेस, गोललेस पर्सन होता, त्याच्या जीवनात एक गोल उतरला. आय वॉन्ट टू बी बेटर लाईफ फॉर माय चिल्ड्रन. आणि हाच त्याच्या लाईफचा आता उद्देश झाला.
एखादा व्यक्ती कोणत्याही कारणाने एखाद्या गिल्ट मध्ये आहे, म्हातारपणात तो त्याच्या आई वडिलांची सेवा नाही करू शकला, असं काही मोठं मेन रिझन नाही आहे. खूप काळजी करणारा पोरगा होता, मन चांगलं होतं, दूर होता, काहीतरी जॉब वर असेल, कुठे असेल, आणि आपल्या आई वडिलांची सेवा नाही करू शकला. तर त्याचं त्याला गिल्ट आहे, खूप गिल्ट आहे. पण मनाने चांगला आहे. आणि अचानक त्याला रस्त्यावर कोणीतरी दोन जोडपे दिसले. म्हातारे लोक आहेत आणि एकदम मरणाला टेकले. त्याला त्यांना बघून दया आली. काय झालं, काय नाही, तब्येत खूप खराब. दवाखान्यात घेऊन गेला, त्यांचे इलाज केला, थोडस खाऊ पिऊ घातलं. नंतर विचारलं काय झालं. ते मला की माझ्या मुलांनी आम्हाला घराच्या बाहेर काढलं. अरे, असं कसं होऊ शकते. आणि एकदम चला चला माझ्या घरी चला, मी तुमची काळजी घेतो. त्यांनी काही दिवस त्यांची काळजी घेतली. तिथून त्याला स्ट्राईक झालं, मी माझ्या आई वडिलांची सेवा नाही करू शकलो. आता हे जे लोक माझ्या समोर आहे ना, हेच माझे आई वडील, आणि यांची मी आता सेवा करतो. ओके. आणि असं करता करता तो व्यक्ती, त्यांनी वृद्धाश्रम ओपन केलं, किंवा त्यांनी काहीतरी जेवणाची व्यवस्था करून दिली, औषध पाण्याची व्यवस्था करून दिली, आणि जबरदस्त तो समोर गेला. आणि त्यांनी त्याच्या लाईफचं पर्पज ठरवून टाकलं, टू हेल्प ओल्डर पीपल्स. एखादा व्यक्ती फायनान्शियली भयंकर स्ट्रक होता, एक्स्ट्रीम स्ट्रक होता, हातपाय मारले, काही केलं, काही केलं, काहीच कळेना काय करावं. हळूहळू 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 त्याला रस्ते सापडले. त्यांनी ट्रायल अँड एरर बेसिसवर खूप काम केलं, रिसर्च अँड डेव्हलपमेंट केलं, लोकांची मदत केली, प्रॉब्लेम समजून घेतले. मी पण त्यामध्येच आहे. आणि कळलं की अच्छा, फायनान्शियल प्रॉब्लेम इथून सुरू होते. आणि त्याचे काही अँसर शोधले, आणि ठरवलं की आजपासून मी लोकांना फायनान्शियल फ्रीडम साठी मदत करणार. आणि तेच त्याचा लाईफ पर्पज होऊन गेलं. तर तो त्याच्यावरच काम करत आहे, आणि त्याच्याजवळच पैसा कमवत आहे. ही मी माझी स्टोरी सांगत आहे. असं नाही, पण खरी गोष्ट आहे. मी सुद्धा त्याच वेळी समोर चालत आहो, आणि चालता चालता मला रस्ते मिळत आहे, तुमच्याशी शेअर करत आहो. हळूहळू आपण आपले जीवन चेंज करत आहोत. आता आपल्याला लाईफ पर्पज माहित झालं. आता आपल्याला समजायचं आहे राईट काइंड ऑफ गोल. गोल कसं असलं पाहिजे. जे लोक लिहित आहे त्यांनी लिहू शकता. फर्स्ट पॉइंट, आउटकम. तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की तुम्हाला त्या गोल मधून कोणता आउटकम काढायचा आहे. गोल इज समथिंग दॅट बिगिन अँड एंड. गोल इज समथिंग दॅट यू अचीव अँड डन. गोल असं असलं पाहिजे ज्याची सुरुवात आणि शेवट झाला पाहिजे. गोल असं असलं पाहिजे जे अचिवेबल असलं पाहिजे आणि स्टॉप झालं पाहिजे. ओके, खतम, नेक्स्ट सुरू. गोल इज युअर गोल और इज अ स्टेट. हे लाईन खूप महत्वाची आहे. हे ऑलवेज मोठ्या शब्दात लिहून ठेवा. इज युअर गोल, इज अ गोल,
और इज इट अ स्टेट? तुमचं जे गोल आहे ते खरंच गोल आहे की ते स्टेट आहे? स्टेट म्हणजे स्टेट ऑफ माइंड. याला नक्की चेक करा. म्हणून म्हणत आहे मी, राईट काइंड ऑफ गोल. आपण ह्या प्रोसेसमध्ये, मॅनिफेस्टेशन या प्रोसेसमध्ये पार्ट 4 मध्ये काय शिकत आहे? राईट वे ऑफ मॅनिफेस्टेशन. अगोदर तर पर्पज लक्षात घ्या. तुम्हाला नेमकं करायचं आहे, नाही करायचं आहे, काय इच्छा आहे. इच्छेच्या विरोधात होत्या सर्व्हायवल मोड मध्ये, सेफ्टी मोड मध्ये आपण गोल्स ठरवतो. बिग थिंग, बिग अचिव्हमेंट करायची आहे ना, काहीतरी न्यू क्रिएशन करायचं आहे, तर ते पर्पज नाही आहे. मग नसू द्या पर्पज. तुम्ही म्हणता मी आता पर्पजच कुठून आणू? ओके, नाही तर नाही. पण लक्षात घ्या, पर्पज असलं तर तुम्ही जीव तोडून काम करता. पर्पज नसलं तर मग तुम्ही दुसऱ्यासाठी काम करता. दुसऱ्या कोणाचा पर्पज असते आणि आपण त्याचं पर्पज फुलफिलमेंट करायसाठी वर्क करतो, जॉब करतो. आउटकम, याकरिता आपण लक्षात घेऊ, स्टेट म्हणजे काय? स्टेट इज अ समथिंग दॅट यू कांट बी मेजरेबल. स्टेट काय आहे? अशी अवस्था जी आपण मोजू शकत नाही, ती स्टेट. जसं आय वॉन्ट टू बी रिच, आय वॉन्ट अ गुड हेल्थ. हा गोल आहे. तुम्ही लिहिलं तुमच्या गोल बुक मध्ये, तुम्हाला काय पाहिजे लिहा. आणि तुम्ही लिहिलं, आय वॉन्ट टू बी अ मिलिनियर, आय वॉन्ट 1 CR, आय वॉन्ट गुड हेल्थ, आय वॉन्ट गुड फॅमिली. आता ह्या गोलचा ना सुरुवात आहे ना अंत आहे. अचीव काय करायचं हे सुद्धा माहित नाही. पॅरामीटर्स, पॅरामीटर सुद्धा लक्षात आले पाहिजे ना. कसं समजणार गुड हेल्थ म्हणजे नेमकं काय? तुमचे पॅरामीटर्स काय, माझे पॅरामीटर्स काय, दुसऱ्या कोणा व्यक्तीचे पॅरामीटर्स काय? गुड हेल्थ म्हणजे नेमकं काय? टू बी रिच म्हणजे काय? रिचची काही लिमिट आहे की नाही? आय वॉन्ट 1 CR, 1 CR म्हणजे काय? वॉन्ट म्हणजे काय? 1 CR करता करता होल लाईफ निघून गेली, 1 CR कधी मिळालेच नाही. असा गोल काही कामाचा आहे का आपला? नाही, बिलकुल नाही. काही कामाचाच नाही आहे तो विषय. गोल असे जर तुमचे गोल असतील, तुमचं गोलबुक चेक करा. आय वॉन्ट टू बी, आय वॉन्ट टू बी, आय वॉन्ट टू बी, आय वॉन्ट टू बी, असं जर तुम्ही लिहून ठेवलं असेल, आता त्याला रिफ्रेम करा. गोल जो आहे तो सुरू झाला पाहिजे आणि समाप्त सुद्धा झाला पाहिजे. आणि गोल शुड बी अचिवेबल. असंही नका लिहून ठेवू की गोल अचीवच होणार नाही. जसं हा, एखादा जाडा व्यक्ती आहे आणि तो म्हणत आहे मला पतलं व्हायचं आहे. आता मला सांगा, मला पतलं व्हायचं आहे, आय वॉन्ट टू बी अ थिन, अ लीन बॉडी.
मला सांगा, हे थीन अँड लीन बॉडी हे काही गोल आहे का? आपलं गोल आहे का हे? तुम्हाला काय वाटते? पतलं होणे ही जी भावना आहे, हा जो संकल्प आहे, किती पातळ होणे हे आपल्या हातात आहे? की हड्डी हड्डी व्हायचं आहे? कसं व्हायचं आहे? याच्यामध्ये गोलला काही स्पेसिफिक डायरेक्शन मिळत आहे का? नाही, काहीच डायरेक्शन नाही आहे. पण जेव्हा आपण असं म्हणतो की आय एम 106 kg, I have 106 kg weight and I want to be thin. I want maintain my weight 80 kg. आता बघा किती प्रिसाइज झालं. मी 106 किलोचा व्यक्ती आहे. मला थिन व्हायचं आहे. मला पातळ व्हायचं आहे आणि त्याकरिता मला माझं वजन 80 किलोवर आणायचं आहे. मे बी हे त्याचं ह्या वर्षाचं टार्गेट. काय टार्गेट आहे? 26 किलो वजन कमी करणे. मे बी नेक्स्ट इयर मध्ये तो आणखी 5 किलो कमी करेल, 10 किलो कमी करेल, 70 वर येईल. त्याच्यानंतर तो आणखी कमी करेल, 50 वर येईल आणि म्हणा ओके, दिस वेट इज ओके. एकदम 50 किलो वजन कमी करून टाकलं. नाउ आय एम अ थिन पर्सन. अशा प्रकारे तुमच्या गोल्सला एक रस्ता, एक स्टार्ट अँड एंड पॉइंट, अचिवेबल आणि डन ही प्रोसेस द्या. आता आपण बघू डायरेक्शन. पहिलं काय दिलं आपण? आउटकम. तुम्ही त्या गोल मधून कोणता आउटकम तुम्हाला पाहिजे आहे? दुसरं घेऊ, डायरेक्शन. डायरेक्शन ऑलवेज इन अ सिंगल वे. गोल्स ची डायरेक्शन नेहमी असायला पाहिजे. डायरेक्शन लेस गोल कधीही नसायला पाहिजे. आणि दुसरं, गोल, आर यू गोइंग टुवर्ड्स गोल और अवे फ्रॉम गोल, हे सुद्धा लक्षात असायला पाहिजे. आता म्हणू, टुवर्ड्स गोल आणि अवे फ्रॉम गोल कसं डिसाइड होणार? तर इथे गोल मध्ये म्हणजे ह्या गोल सेटिंगच्या हे जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये आपण आता कॉन्शियस माइंडसेट काय असते त्याच्यावर जाऊ. आय डोंट वॉन्ट टू बी पुअर, आय वॉन्ट टू बी रिच. माइंड जो आहे ना आपला, असं म्हटलं जाते येस अँड नो हे लँग्वेज कळत नाही त्याला. येस अँड नो त्याचा चालत नाही असं म्हटलं जाते की माइंडला येस अँड नो कळत नाही. त्याला फक्त परिस्थिती समजते आणि परिस्थितीनुसार रिॲक्शन देणं समजते. येस अँड नो च अनालायझेशन त्याच्याजवळ नाही, कारण की प्रत्येक व्यक्तीसाठी परिस्थिती वेगळी वेगळी असते. त्यामुळे माइंडनी तो विषय शटडाऊन करून टाकला. येस अँड नो. आता काय करायचं? एक किती चांगलं अफर्मेशन आहे, आय डोंट वॉन्ट टू बी पुअर. प्रत्येक व्यक्ती काय म्हणणार सांगा मला तुम्ही? हेच म्हणणार ना, मला गरीब नाही राहायचं आहे, मला दुःखी नाही राहायचं आहे, मला जॉबलेस नाही राहायचं आहे, मला डिसीज मध्ये नाही जगायचं आहे. आपण नॉर्मली असंच बोलतो ना, मला हे नाही पाहिजे.
काय पाहिजे तो नंतरचा विषय, पण काय नाही पाहिजे ते आपण अगोदर बोलतो. आणि तुम्ही बघणार, जे तुम्हाला नाही आवडत, जे तुम्हाला नाही पाहिजे, ज्या गोष्टीमध्ये तुम्ही अनकम्फर्टेबल आहात, जिथे तुम्ही हेजिटेशन फील होते, जिथे तुम्हाला डिप्रेस फील होते, जिथे तुम्हाला एन्झायटी होते, जिथे तुमच्या मनाला त्रास होते, तुमच्या शरीराला त्रास होते, तुमच्या बॉडीला पेन होते, त्याच गोष्टी वारंवार 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 तुमच्या जीवनात येतात. आणि आपण म्हणतो हे का, असंच का, असंच का, 2 दिवस चांगले गेले की तिसऱ्या दिवशी भांडण झालंच पाहिजे, असं का? आपले गोल कसे आहेत तुम्ही चेक करा. माझं गोल आहे की ह्या वर्षी मी भांडण करणार नाही. ह्या वर्षी माझं गोल आहे, मी माझा क्रोध, माझा राग मी कंट्रोल करणार, मी राग करणार नाही. हे माझं गोल आहे. आय डोंट वॉन्ट टू बी पुअर, हे माझं काय आहे, गोल आहे. आय वॉन्ट टू बी रिच, दोन शब्दाचा फरक समजून घ्या. मी प्रश्न विचारला एखाद्याला, व्हाय डू यू वॉन्ट अ जॉब, उत्तर काय मिळालं, आय डोंट वॉन्ट सिट ॲट होम, आय वॉन्ट टू बी इंडिपेंडंट. असे 2 वाक्य आहे. 2 व्यक्तींना विचारलं, एकाने उत्तर दिलं, आय डोंट वॉन्ट टू बी सिट ॲट होम. दुसरा व्यक्ती काय म्हणत आहे, आय वॉन्ट टू बी इंडिपेंडंट. आणि काही मिळो नाही मिळो, मला 1500 रुपये मिळाले तरी चालेल, मला 2000 रुपये मिळाले तरी चालेल. आता इथे माहितीये का, आय डोंट वॉन्ट टू बी सिट ॲट होम, याच्यामध्ये त्याला जॉबचं काय अर्थ काय लागून राहिला. फक्त तो घरात बोर होत आहे म्हणून त्याला घराच्या बाहेर जायचं आहे. दुसरा व्यक्ती म्हणताय की नाही, आय वॉन्ट टू बी इंडिपेंडंट. दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये इन्स्टंटली एक अशी घटना घडेल की त्याला 1000 2000 जरी मिळाले ना, तरी तो म्हणतो की नाव आय एम इंडिपेंडंट. का? कारण की त्या 1500 1000 रुपयामध्ये तो खूप काही करू शकते, छोट्या छोट्या गोष्टी तो त्याच्या पूर्ण करू शकते, आणि तेवढ्यावर तो खुश होत आहे. अशा व्यक्ती जीवनात ऑपॉर्च्युनिटीच्या नंतर ऑपॉर्च्युनिटी येणार. आणि जो हे म्हणणार, आय डोंट वॉन्ट टू सिट ॲट होम, त्याच्या लाईफमध्ये अशा गोष्टी होईल, जॉब करेल पण पुन्हा फिरून घरी वापस येईल, जॉब करेल पुन्हा घरी वापस येईल. काय त्याचं गोल काय आहे, आय डोंट वॉन्ट टू बी सिट ॲट होम. आणि तो नेहमी घरीच बसून राहील, आणि तो सतत एकच वाक्य बोलणार, मला घरी बसणे आवडत नाही, मला रिकामं राहणं आवडत नाही. आणि असा व्यक्ती जो काम मागत आहे, अरे मला कोणीतरी काम द्या, मला काम करायचं आहे, मला कोणी काम पण देणार नाही, आणि तो घराच्या बाहेर निघू शकणार अशी परिस्थिती सुद्धा निर्माण होणार नाही. गोल इज ऑलवेज टुवर्ड्स अँड मेंटेन, अचीव अँड ग्रोथ, हे वाक्य लिहिण्यासारखं आहे. गोल इज ऑलवेज टुवर्ड्स अँड मेंटेन, म्हणजे गोल तुमच्या डेस्टिनेशनच्या दिशेने असलं पाहिजे, आणि मेंटेन म्हणजे सतत तुम्ही त्या दिशेने चालत राहिले पाहिजे. अचीव अँड ग्रोथ, अचिवेबल पण असलं पाहिजे आणि ग्रोथफुल पण असलं पाहिजे. तुम्ही म्हणणार कसं, जसं आय वॉन्ट टू लूज अ 10 kg, टू वर्ड्स आहे, आय वॉन्ट टू बी स्लिम, स्टेट ऑफ माइंड.
स्टेट आहे, ते थांबलेलं आहे. गतिशील कोण आहे? आय वॉन्ट टू लूज 10 kg. याला टार्गेट मिळालं आहे. ओके. आता टार्गेट ओरिएंटेड पण आहे, टुवर्ड्स पण आहे. आफ्टर लुझिंग 10 kg डेली रुटीन चेंज करणे आहे. म्हणजे समजा 10 किलो वजन कमी केलं, पुन्हा ओल्ड हॅबिट ऍक्टिव्हेट झाल्या, आता 20 किलो वजन एक्स्ट्रा वाढलं. नाही, टुवर्ड्स तर होतं, अचिवेबल होतं, पण मेंटेन नव्हतं. आता इथे काय बनवू आपण? आय वॉन्ट टू लूज 10 kg, सो आय वॉन्ट टू बिकम अँड रिमेन 80 kg. इथे दोन गोल आहे ना. आय वॉन्ट टू बी लूज 10 kg टुवर्ड्स होतं, पण मेंटेन होतं काय? नाही. आता ह्या दुसऱ्या व्यक्तीने काय म्हटलं? आय वॉन्ट टू बिकम अँड रिमेन 80 kg. तो वरती किती असू द्या वजन त्याचं, त्यांनी सेट केली बाउंड्री, 80 kg वर यायचं आहे आणि त्याला रिमेन अँड बिकम म्हणजे तिथेच त्या स्टॉपवरच त्याला मेंटेन करायचं आहे आणि ग्रोथ ठेवायची आहे. मे बी वजन कमी झालं चालेल, वाढलं नाही पाहिजे. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष ग्रोथ मध्ये आहे तो. आय वॉन्ट 1 लाख रुपीज पर मंथ. व्हाय? क्लिअर असलं पाहिजे. टुवर्ड्स गोल आहे. आय डोंट वॉन्ट टू बी पुअर, अवे फ्रॉम गोल आहे. तो डोंट हा शब्द गेला, आता तो टोटली गरिबीकडे त्याचं लक्ष आहे. दुसऱ्या व्यक्तीचं लक्ष कुठे आहे? 1 लाखाकडे. ह्या व्यक्तीचं लक्ष कुठे आहे? गरिबीकडे. मॅनिफेस्ट काय होईल? गरिबी. आय वॉन्ट टू वेक अप ऍट 5 AM डेली. टुवर्ड्स गोल. I want to wake up early in the morning because I don't want to be unhealthy. State of mind, away from goal. किती वाजता उठायचं हे नाही सांगितलं आणि अनहेल्दीची परिभाषा पण माहित नाही आणि वरून अनहेल्दी ह्या निगेटिव्ह टॉपिकला माइंड मध्ये उतरून टाकलं. आता हा उठणार पण नाही आणि ऑलवेज अनहेल्दी राहील. आय वॉन्ट टू वेक अप 6 AM डेली टुवर्ड्स गोल. व्हाय? आय वॉन्ट टू बी मेडिटेट. ओके, अचिवेबल पण आहे. If I do daily meditation, then yes, growth also. I can do meditation daily. Yes, this is maintainable also. म्हणजे टार्गेट पण फिक्स झालं, टाइम लिमिट पण भेटला, टुवर्ड्स डेस्टिनेशन पण आहे, अचिवेबल पण आहे, ग्रोथफुल पण आहे आणि मेंटेन पण होईल. दुसरा म्हणत आहे, आय वॉन्ट टू वेकअप ऍट 6 AM डेली बिकॉज द एन्झायटी, स्ट्रेस, डिप्रेशन, फिअर, फोबिया हे सगळे माझे जे टॉपिक आहे, आय वॉन्ट टू बी रिलीज ऑल देम. आता यांनी टार्गेट सेट केलं, पण हा पूर्ण कधी होणार नाही. का नाही होणार? आता हा जो प्रॉब्लेम आहे ना, टेन्शन, फोबिया, डिप्रेशन, हे जे नकारात्मक इमोशन त्यांनी क्रिएट केले, आता हेच त्याचे चालत राहील. वरून हे जास्त मॅनिफेस्ट होईल. अशा प्रकारचं तुम्हाला पॉइंट्स सेट करणे आहे. ओके. अनादर पार्ट आपण आज संध्याकाळी कव्हर करू, कारण की हा गोलचा टॉपिक खूप मोठा आहे आणि टोटली प्रॅक्टिकल आहे. एक एक पॉइंट, 2च टॉपिक झाले, अजून 7-8 टॉपिक आहे गोलवर आणि एक एक टॉपिक समजण्यासारखा आहे. तुमच्या गोलमध्ये तुम्ही कोणते वर्ड वापरता, कसे वापरता. ओके, चला आपण आपल्या आजच्या मेडिटेशनची सुरुवात करू. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. थँक यू फॉर लिसनिंग दिस सेशन. नाउ I start meditation. I hope everyone understand this first 2 topic. Goal should be गोल असं असलं पाहिजे ज्यामध्ये तुम्हाला आउटकम मिळेल. गोल असं असलं पाहिजे, हा,
जे अचिवेबल आहे, टार्गेट ओरिएंटेड आहे, त्याला एक दिशा असली पाहिजे. रिलॅक्स. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मैं आपका आवाहन करता हूँ. समस्त विश्व के कण कण में विराजमान भगवत शक्ति का मैं आवाहन करता हूँ. इस अस्तित्व में स्थित समस्त गुरुओं का मैं आवाहन करता हूँ. मैं सिद्ध शक्तियों का, दिव्य शक्तियों का आवाहन करता हूँ. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे शरीर में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे दोनों हाथों से पूरे शरीर में, शरीर के कण कण में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे सहस्त्रार चक्र से पूरे शरीर में, शरीर के सातों चक्रों में प्रवाहित हो. मेरे हृदय में स्थित दिव्य चेतना जागृत हो, जागृत हो, जागृत हो. मेरे प्राणों में स्थित दिव्य शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. मेरे मस्तिष्क में स्थित आकर्षण शक्ति, संकल्प शक्ति, इच्छा शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. मेरे शरीर में स्थित क्रिया शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. मेरे शरीर में स्थित कुंडलिनी शक्ति का मैं आवाहन करता हूँ. मेरे मूलाधार में स्थित कुंडलिनी शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. चैतन्य हो, चैतन्य हो, चैतन्य हो. अपना ध्यान मूलाधार चक्र पर दीजिए. लम 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 लम
lam 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 अपना ध्यान स्वादिष्ठान चक्र पर दीजिए। वाम 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 वाम
वम 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 वम। अपना ध्यान मणिपुर चक्र पर दीजिए। रम 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 रम
राम 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 राम। अपना ध्यान अनाहत चक्र पर दीजिए। यम 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 यम
यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम। अपना ध्यान विशुद्धि चक्र पर दीजिए। हम 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 अपना ध्यान आज्ञा चक्र पर दीजिए।
अपना ध्यान सहस्त्रार चक्र पर दीजिए। पूर्ण लक्ष तुमच्या हृदयावर. फोकस ऑन युअर सेंटर ऑफ युअर हार्ट. इमॅजिन अ व्हाईट लाईट. हा पांढरा प्रकाश तुमच्या पूर्ण शरीरामध्ये प्रसत आहे.
आणि शरीरामधून बाहेर विस्तारित आहे आणि याचा ऑरा 3 फुटापर्यंत वाढलेला आहे. आय इन्व्हाइट guardian angels, I invoke your divine angelic power. Bless us with your strength and courage, power, divine energy, support and protection, wisdom and knowledge. लांब खोल श्वास घ्या. I invite Archangel Raphael. I invoke your divine angelic powers. Bless कीजिए हमें योर डिवाइन हीलिंग एनर्जी के साथ. मैं आपके एमरेल्ड ग्रीन लाइट को इन्व्हाइट करता हूँ. इमॅजिन करा तुमच्या हृदयामधून एमरेल्ड ग्रीन लाईट, हिरव्या रंगाचा प्रकाश बाहेर पडत आहे. त्याने तुमचं पूर्ण शरीर व्यापलेलं आहे. शरीराच्या बाहेर हा प्रकाश रिलीज होत आहे. त्याने व्हाईट बॉल कव्हर करून 7 फुटापर्यंत आपला ग्रीन लाईटचा एक घेरा बनवलेला आहे. दिस ग्रीन लाईट ऑलवेज heal you, all your problems, disease, your physical, mental, emotional, all pains and suffering will be healed. लांब खोल श्वास घ्या. इमॅजिन करा रॉयल पर्पल लाईट सेंटर ऑफ युअर हार्ट. हा लाईट तुमच्या शरीरातून बाहेर पडत आहे. त्याने व्हाईट लाईट ग्रीन लाईटला कव्हर करत 10 फुटापर्यंत आपला ऑरा बनवलेला आहे. दिस शायनिंग रॉयल पर्पल लाइट, आई इन्वाइट आर्कएंजल माइकल, आई इन्वोक योर डिवाइन एंजेलिक पावर्स. ब्लेस कीजिए हमें अपने डिवाइन प्रोटेक्शन शील्ड के साथ, ताकि किसी भी प्रकार की नकारात्मकता, नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक तत्व, लोअर डायमेंशन एनर्जीज, लोअर एंटिटीज, बैड आइज, इविल आइज, किसी भी तरह की कोई भी निगेटिविटी मेरे ऑरा में प्रवेश नहीं करे, और अगर करती है तो आप उसे प्रोटेक्ट करें. लांब खोल श्वास घ्या. इमॅजिन करा गोल्डन लाईट सेंटर ऑफ युअर हार्ट. हा गोल्डन लाईट प्रकाशित होत आहे. तुमच्या पूर्ण शरीरातून बाहेर 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 विस्तारत आहे. आणि याचा ऑरा इनफायनाइट आहे. दिस ब्राईट शायनिंग गोल्डन लाईट इज युअर ओन एनर्जी, इज युअर ट्रू एनर्जी. दिस इज अ मनी अट्रॅक्टिव्ह एनर्जी. लांब खोल श्वास घ्या. श्वास सोडा. दोन्ही हात जोरात घसा. आपल्या चेहऱ्यावर स्पर्श करा. मान खांदे हळूहळू मूव्ह करत हळूहळू डोळे उघडा. Once again, a very warm welcome all of you. Very good morning. I hope everyone enjoy this meditation. मला समजत नाही आताच कोणतरी लेफ्ट झालं, कोण झालं माहित नाही, पण म्हणजे इकडे माझा शब्द थांबल्याबरोबर लेफ्ट होणे. ठीक आहे, काही कामही असू शकते घरात चालू. कॅमेरा म्हणजे कॅमेरा तर ऑन राहतच नाही तसंही. माईक ऑन राहिला, माईकही नाही, स्पीकर ऑन आहे. तुम्ही घरातले कोणते कामही करत असाल, आवाज येते येतं, काय प्रॉब्लेम आहे? बिलकुल इकडे थँक्यू सो मच म्हटलं, तिकडे लेफ्ट झालं, कोण झालं माहित नाही. असू द्या, चला ठीक आहे. कोणाला काही अनुभव असतील तर प्लीज शेअर करू शकता, किंवा आपण क्लोज करू. गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग दादा. दादा. अरे वा, अरे दोघांनी सोबत. बोलून घ्या बोलून घ्या. प्रणाली ताई, तुम्ही बोला, जाऊ द्या. तुम्हाला कसं कळलं तर मला बोलायचं. येस, मला बोलायचा एक्सपिरियन्स असा की लंगचं चॅन्टिंग थोडं लेट झालं, उशिरा आंघोळ आवरायला. हम्म. तर अर्ध लंगचं चॅन्टिंग मिळालं, पण ते तर आहेच ऑलरेडी
लिटरली मला माझ्या मेंटॉरने म्हटलं की एंजलचं कनेक्शन फार स्ट्रॉंग आहे. अशी बसली, लवकर कनेक्ट झाली आणि लम सुरू झाला. मग मी स्वाधिष्ठान चक्रावर आली, तेव्हापासून एकदम मॅनिफेस्टेशन करत आहे अबाउट समथिंग रिलेशनशिप. आणि लिटरली ते म्हणजे ड्रीम झाला आहे. रडली हा मी हा आज हा हा. चॅन्टिंग करताना. वा. सो जे एक्सपिरियन्सेस आहे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. न मॅनिफेस्ट होत आहे, ते दिसत आहे आणि ते फिलिंग, इमोशन्स आले आहे त्याच्यात, रडली मी. सो दिस इज अ ग्रेट, छान. कांट एक्सप्लेन इन वर्ड्स. सगळं काही तुमच्या कृपेमुळे. थँक्यू सो मच. थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ठीक आहे, रडत आहे, ओके. ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. कृपा म्हटल्यापेक्षा हे तुमचं काय म्हणू आपण, डीप कोर ऑफ डिझायर, डीप हार्टेड डिझायर होत्या. त्याला रस्ता मिळत नव्हता, तो फक्त रस्ता दाखवण्याचं काम केलं आहे है ना. एंजेल्स अगोदरही होत्या, एंजेल्स आताही आहे, एंजेल्स नंतर पण राहतील. ट्रस्ट नव्हता, बिलीफ नव्हतं, कोणी सांगणार नव्हतं. तर ठीक आहे, एक वेळा चालणं शिकवलं, आता रस्ता तुमचा आहे. चला, धावा, येस, उड्या मारा, येस, एन्जॉय करा. येस. लिटरली प्रत्येक मोमेंट एन्जॉय करत आहे. प्रत्येक मोमेंट, त्या मोमेंट मध्ये जगत आहे लिटरली. हे काहीच कळत नव्हतं आधी, अनपढ होतो आपण. सो थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. हा, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग दादा, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज खरोखर छान अनुभव होता. अगदी सुरुवातीपासूनच म्हणजे मूलाधार चक्रापासूनच ते आपल्या लाईट्स पूर्ण चक्र ऑलरेडी तिथूनच म्हणजे असं वाटून राहिलं होतं की आपण बऱ्याच वेळपासून चॅन्टिंग करून राहिलेलं आहे आणि सगळे चक्र ऍक्टिव्हेट झालेत आणि सुरुवातीपासूनच सहस्रार चक्रावर पूर्ण व्हाईट लाईट्स, म्हणजे सहस्रार चक्रावर पोहोचेपर्यंत मला असं जाणवत होतं की माझ्या आजूबाजूला पूर्ण असा व्हाईट घेरा तयार झालेला आहे आणि हम्म. व्हाईट म्हणजे पूर्ण असा दुधी रंगाचा हा. आणि तो पूर्ण शरीरामध्ये पसरून राहिलेला आहे. तर आणि नंतर जेव्हा आपण सगळ्यात शेवटी इमॅजिनेशन करतो, ऍक्च्युअली ते इमॅजिनेशन करायची गरज नाही पडली. मी ऑलरेडी व्हाईट लाईट मध्ये बसलेलो होतो आणि जेव्हा हम्म. आपण ग्रीन लाईट हे करतो तर तिथे ग्रीनच्या ऐवजी पूर्ण त्याच वेळेस पूर्ण असा सोनेरी लाईट होऊन निघून राहिलेला होता आणि पूर्ण पसरून राहिलेला होता. म्हणजे ग्रीन. त्याच्यानंतर मग हा आर्क एंजल मायकेलला जेव्हा इन्व्हाइट करतो तो तेव्हा तो जांभळ्या रंगाचा प्रकाश तोही आजूबाजूनी पूर्ण येऊन राहिला होता. तो त्याच्या सोनेरी रंगाच्या बाजूने होता आणि तिथून तो पूर्ण असा पसरून राहिला होता त्याला पार करून. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी जेव्हा आपण सोनेरी रंगाचा प्रकाश आपण जेव्हा बाहेर, तर तोच असा एक्सपांड होऊन गेला, म्हणजे स्फोट झाल्यासारखं बाहेर पडला आणि पूर्ण बाहेर पडला. तर वा. आणि मणिपूर चक्रापासून हम्म. सकाळी थंडी वाजत होती, गारठा पंखाही चालू होता. हम्म. मणिपूर चक्रापासून गरमी व्हायला सुरुवात झाली. जसं ते हे करतो आज, ऍक्च्युअली बरोबर. दिवा वगैरे लावलेला नव्हता. हम्म. आणि जनरली मणिपूर चक्रावर मी डोळे उघडून त्राटक करत असतो, हा हा. परंतु आज तेही नसताना मणिपूर चक्रापासून पुन्हा गरमी व्हायला सुरुवात झाली. चांगल्या प्रकारे गरम वाटायला लागलं होतं. एक हा असा एक आज वेगळा अनुभव होता. छान फिलिंग होऊन राहिलं आणि फ्रेश होऊन राहिलं. बढिया. थँक्यू. समजा. थँक्यू एव्हरीवन. लॉट्स ऑफ लव, लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू सर, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. छान अनुभव आहेत. हा. सीमा ताई. ओके, आणखी कोणी? चला, ठीक आहे, काही हरकत नाही. आता आपण मॅनिफेस्टेशनच्या एकदम
शेवटच्या टोकावर पोहोचत आहे क्लासेसच्या. त्यामुळे आता इथून पुढे आपले गोल प्रॉपरली तयार करा. कारण की इतके दिवस 1.5 महिना आपण याच्यासाठी प्रॅक्टिस केलं की गोल कसे लिहायचे है ना. आणि आता त्याची सुरुवात झालेली आहे. आज 2 टॉपिक आपण कव्हर केले मॉर्निंगला. संध्याकाळी बाकीचं रिमेनिंग कव्हर करू. आय होप गोल कसे लिहायचे आणि कसं त्याच्यामध्ये वर्डिंग असली पाहिजे हे लक्षात येईल आपल्या. सर्वांनी अशाच प्रकारे छान साधना करा, मॅनिफेस्टेशन करा. मी आता सॉरी त्या दिवशी एक दादा. वाक्य लिहिलं. मॅनिफेस्टेशन इज नॉट व्हॉट यू वॉन्ट. मॅनिफेस्टेशन मीन्स व्हॉट यू हॅव. तुम्ही कोण आहात हे मॅनिफेस्ट होते. तुम्हाला काय पाहिजे हे मॅनिफेस्ट होत नाही. आणि दुसरं एक वाक्य, मॅनिफेस्टेशन इज अ नॅचरल प्रोसेस. तुम्हाला मॅनिफेस्ट करायची गरज नाही. यू नीड ओनली अलाइन विथ युअर डिझायर. तुमची जे इच्छा आहे, जे स्वप्न आहे त्याच्याशी तुम्हाला फक्त अलाइन व्हायचं आहे. जसं तुमचं एकरूपता झाली ती वस्तू तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्ही त्या वस्तूपर्यंत पोहोचून जाल. आणि आपण त्याला मॅनिफेस्टेशन म्हणतो. मॅनिफेस्टेशन ही नॅचरल प्रोसेस, हे होतच चाललं आपल्यासोबत. पण आतापर्यंत अननोन होतं, माहित नव्हतं काय होऊन राहिलं. आता इथून पुढे जेव्हा तुम्ही ह्या गोष्टीला बघणार ना, तर ज्या गोष्टीला आपण सहज समजत आहे, अरे हे तर आपोआप होत आहे, आपोआप काहीच होत नाहीये. एव्हरीथिंग इज अ मॅनिफेस्ट. सगळं मॅनिफेस्टेशन होत आहे, पण कशा प्रकारे? अननोन वेने. आता आपण त्याला नोन वे मध्ये घेऊन जात आहे. जेव्हा कळणार ना की एव्हरीथिंग जे आजूबाजूला माझ्यासोबत घडत आहे, माझ्यासोबत घडत आहे, ते सगळं माझंच मॅनिफेस्टेशन आहे. आपोआप सगळे वर्डिंग सुधरून जाईल, बिहेवियर सुधरून जाईल, लाईफस्टाईल सुधरून जाईल, माइंडसेट सगळं चेंज होते आपोआप. फक्त आपल्याला काय करायचं आहे? त्या अलाइनमेंट सोबत पुन्हा एकरूप व्हायचं आहे, मर्ज व्हायचं आहे. आणि जे मी पॉइंट सांगत आहे, इनर अलाइनमेंट करायचं आहे, कॉस्मिक अलाइनमेंट करायचं आहे, मनी अलाइनमेंट करायचं आहे, थॉट आणि इमोशन्सचं अलाइनमेंट करायचं आहे. कॉन्शियस मॅनिफेस्टेशन मध्ये कॉन्शियसनेसचं सुद्धा अलाइनमेंट करायचं आहे. आपल्याला अननोन अनकॉन्शियसली वर्क नाही करायचं आहे, कॉन्शियस वर्क करायचं आहे. बस झालं. अलाइनमेंट सुरू झाल्याबरोबर गोष्टी सुरू होते. आणि बस ह्याच ब्लेसिंग सोबत आपण आजचं सेशन क्लोज करू. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ एंजल्स ऑलवेज ब्लेसिंग्स. ब्लेस यू. दादा मला सांगायचं होतं दूध. हा हा हा, बोला बोला. मी मध्ये थोडं डिस्कनेक्ट झाले नाही होते, नाही, ठीक आहे. मला बाहेर वाटलं गेले. ओके. हा. नाही दादा, खूप छान गोष्टी घडत आहेत. काल जसं रात्री तुम्ही बोलले चांगल्या गोष्टी सांगत जा, पण मला बोलता नाही आलं. मध्येच त्या दिवसभर एवढं बिझी गेलं तर रात्री मला मेडिटेशन करताच आलं नाही. हा मी फक्त ऐकत होती. पण आजकाल असं झालं ना, दादा ऐकतही असते तरी असं वाटतं की मी आहे मेडिटेशन मध्ये. बरोबर. म्हणजे मला असं वाटतच नाही की मी करत नाहीये. खूप छान वाटतं ऐकत असेल तरी. आणि म्हणजे झालं असं काल म्हणजे एक व्यक्ती आहे, टीचरच आहे ती. लहान आहे वयाने, अजून अनमॅरिड आहे मुलगी. आणि म्हणजे खरंच पाहिल्यावर कळतं बाहेर की लोकांच्या जीवनात खूप खूप प्रॉब्लेम आहेत. ओके. आणि म्हणजे ती इतकं बोलून गेली आणि मी ज्या म्हणजे सांगितलं ज्या प्रकारे मग ते. आणि त्यांना मी ऍक्च्युली आपले 1-2 फॉरगिव्हनेसचे वगैरे पॅरेंट्सचे वगैरे जे होते ते मी लिंक त्यांना पण पाठवलेले होते ऐकण्यासाठी त्या मॅमला. तर ते करत जा म्हटलं. त्यामुळे मग काल की माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाही मॅम वगैरे. म्हटलं ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन नका, नाहीच होणार. असं होत नाही म्हटलं लगेच, तुम्हाला कन्सिस्टन्स राहावं लागतं वगैरे. पण हा हा. जे पण मी बोलले वगैरे ते इतकी हे झाले ना सर. आणि म्हणे मॅम येत जा, खूप चांगलं वाटतं तुमच्याशी बोललं की. आणि बरं. खूप हा. हे झालं. आणि काल 2 व्यक्तींचं असं वाटलं की एक प्रकारे मी काउन्सिलिंग करत होती त्यांचं. म्हणजे बरोबर. दोघींनाही माझ्याकडून ते अपेक्षित होतं कदाचित. आणि दोघींनाही मी जेव्हा बोलली खूप रिलॅक्स झालं तर. आणि दोघी पण आमच्याकडे टीचरच आहेत. लहान आहेत वयाने अजून. एक मॅरिड आहे, एक अनमॅरिड आहे. हा. पण नंतर म्हणजे माझं मलाच माहितीने खूप छान वाटलं आणि त्यांचं पण रिस्पॉन्स तसेच होते मला बोलल्यानंतर. आणि मग कॉलेजमधनं बाहेर निघली. समोर एक गाडी 999 नंबर, ओन्ली 999 नंबर. वा. आणि म्हणजे ठीक आहे, मग तेव्हाही मी माइंड नाही केलं. घरी पोहोचते की नाही गेटमध्ये लगेच बटरफ्लाय माझ्या समोरून गेली.
ऑरेंज गेला. कलरचा बटरफ्लाय होता. म्हणजे खूप छान वाटलं असं दिवसभरही खूप चांगलं केलं. संध्याकाळ पण तसाच आणि जे पहिले म्हणजे इझिली होत नव्हतं म्हणा किंवा मी तेवढी तयार नसायची. म्हणजे काल मला आपोआप जिथे मी आलीये नवीन, मग तिथे त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये बोलवलं. आता अजून मी हे नाही झालीये एवढी लगेच त्यांच्यामध्ये जॉईन. पण एक छान म्हणजे रिस्पॉन्स जो आहे समोरच्या व्यक्तींकडून किंवा आजूबाजू तो खूप छान वाटत आहे. आणि छान वाटलं, ग्रुप पण छान होता. आणि तुम्ही खूप हसली. एक दिवस म्हणजे जो एक होता रिलॅक्स, खूप छान गेला. खूप नाही, छान एकदम वाटलंय. बरोबर. त्यासाठी थँक्यू मागेही दादा. तुम्हाला बोललो होतो, की काउन्सिलिंग करणे हे तुमचं क्षेत्र राहू शकते. है ना? हो दादा, तेच आणि मला तुम्ही तुमचं त्याच्याकडे वाक्य जात आठवत आहे. होतं. आता आपण जे म्हणतो ना, फाइंड युअर पर्पज. काल मी सांगितलं होतं, की फाइंड हा. युअर पर्पज मध्ये वर्क करून बघा लोकांसोबत आणि तुम्ही कसं फील हम्म. करता. तुम्हाला जर चांगलं फील होत आहे, हम्म. लोकांचा रिस्पॉन्स तुमच्याकडे चांगला आहे, समजा हो. की तेच तुमचं काम आहे. त्याला हम्म. एक्सपेरिमेंट मध्ये उतरवा आता. म्हणजे ट्रायल करा. करत चला, ओके. करत चला, करत चला आणि बघा, की खरंच काही कोइन्सिडन्स होतं, की खरंच लोकांना चांगलं वाटत आहे. त्याच्या हो मेंटॅलिटीमध्ये दादा. काही चेंज पडत आहे. तुम्हाला रिस्पेक्ट मिळत आहे. हो. तुम्हाला ते पुन्हा कॉल करते, की मॅडम पुन्हा एक सेशन द्या. पुन्हा थोडंसं बोला. हम्म. सुरू करायचं ना मग ॲज अ प्रोफेशनल सुरू करायचं मग काही थोडंसं लर्निंग करून. हो दादा, मला तुमचे तेच वाक्य आठवत होते काल. आणि म्हणजे सतत मला असं वाटत होतं, मी त्यांना म्हटलं की म्हणजे तुम्ही उलट प्रोफेशनल आहे किंवा तुमच्याकडे ज्ञान आहे, मी तेवढं तुम्हाला ते नाही सांगू शकत. पण मला जे वाटतंय किंवा जे फील करतेय मी, आणि म्हणजे ताई इतकं त्यांनी हा विषय आता मॅडम तुम्हाला कॉन्फिडन्सचा आहे. बोलून आता सेल्फ हा. कॉन्फिडन्सचा विषय आला इथे, की आपण स्वतःला येस कमी नाही दादा. समजणे. ते त्यांच्या हम्म. क्षेत्रामध्ये माहीर असेल, पण मे बी बोलण्यामध्ये हम्म. मी असेल एक्सपर्ट, समोरच्याच्या भावना समजून घेण्यामध्ये मी एक्सपर्ट असेल, त्याला अॅनलाईज हा. करण्यामध्ये एक्सपर्ट असेल आणि फक्त मी बरोबर. समोरच्याचं ऐकून घेतलं, सगळं तासभर बोललो आणि त्याच्यानंतर मला फक्त एक हम्म. सिंगल पॉईंट समजला. पूर्ण 1 तासाचा कन्व्हर्सेशनमध्ये हा एक पॉइंट आहे, जो तुमचा प्रॉब्लेम आहे. याच्यावर वर्क करा. काम संपलं. ते म्हणाले, "अरे वाह! आम्ही ते हे कधी नोटीसच केलं नाही." हम्म. आणि जसं वर्क केलं, रिझल्ट येणं सुरू झाले. बस तो एक पॉइंट शोधणे एवढंच आपलं काम आहे, ॲज अ काउन्सिलर. बरोबर. आणि बस ते काम तसंच चालू ठेवू. बोलले दादा. तुमच्याकडे खूप सुंदर हा. टेक्निक सुरू होईल. EFT मध्ये आपण आहे. हो. कंटिन्यू करा आणि या टेक्निकला बघा 10 मिनिटात, 15 मिनिटात कसं समोरच्याला इम्पॅक्ट पडेल, कशी काउन्सिलिंग हम्म. पॉवरफुल होईल त्याच्यावर वर्क करू. खूप सुंदर काम होईल येस तुमचं सुरू. दादा. थँक्यू दादा. थँक्यू. मी त्यांना आपल्या तेच तुमच्याच बोलत होती. ग्रुपमध्ये तुमच्याच घराजवळ मे बी लता काकू आहेत, लता डाके म्हणून आहेत, जॉईन पण आहेत त्या. हा, तुम्ही बोलले होते हो, मागे. हा. बोललो तुम्ही मागे. आता तुमचं घर हो. बदललं माहिती आहे का? तुमचं पहिले तुम्ही एकाच एरियात होते. है ना? तर नाही, त्यांच्याशी एरिया पण तोच आहे माझा. अच्छा, एरिया ठीक आहे, तोच आहे. चांगला आहे. तर त्यांच्याशी हो. संपर्क कराल. अ, हो दादा. पुढे चालून चांगलं काम सुरू होईल. ओके दादा. लॉट्स ऑफ थँक्यू. ब्लेसिंग्स. मी चालेल. त्यांना सगळ्यांना म्हणजे मी त्यांना असं म्हटलं, मला असं वाटत आहे सगळ्यांना मेडिटेशनची गरज आहे. गरज आहे, सगळ्यांनाच मी गरज आहे. फक्त सांगणारा व्यक्ती हो. चांगला भेटला पाहिजे. हा. आपोआपच मेडिटेशन करणारे सुरू होऊन जाते. बरोबर. म्हणजे मी त्यांना तेच बोलले, की सगळ्यांनाच गरज आहे. ठीक आहे, सध्या नाही झालं किंवा काही, पण तुम्ही जॉईन करा म्हटलं. तुम्हाला चांगल्या प्रकारे हे होईल. कदाचित दादांशी बोलून तुम्हाला होईल, अजून होईल. चांगलं हे वाटेल. तर बघू, मी सांगतेच आहे त्यांना आणि बघू पुढे. छान वाटलं ठीक आहे. दादा. थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, चालेल. लॉट्स ऑफ लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ब्लेसिंग्स, लॉट्स लॉट्स ऑफ ऑफ ब्लेसिंग्स ऑल ब्लेसिंग्स. ऑफ यू. थँक्यू. थँक्यू. Angels always bless you, bless you, bless you. God bless you. Thank you Lots so of much, all love, of you. lots of gratitude. Thank you.